पॉवर पेचे षटक असणार आहे. 3 षटकांची लढत आहे. चला लगेचच सामन्याला सुरुवात करा. वेळ वाया घालवू नका ह्याची दक्षता घ्या. चला तुमचं काय असेल ते नंतर बोला. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईक वरती सतीश सनद आपण पाहतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिले षटक प्रकाश गोलंदाजी मार्कवर. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत प्रकाश गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज आहे. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. पहिला चेंडू. चला फायनलचा पहिला चेंडू. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. काहू कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. संघाचं खातं खोलं जात आहे. एक धाव संख्या इथे फलकावरती लागते. आश्रेबाई हा संघ मात्र इथे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा चेंडू. प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. इथे पहा अतिशय चांगला चेंडू. इथे क्षेत्ररक्षण केल्या फेकी करेल. पाहायचं धावची जी संधी आहे आणि पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडू. एक धाव मात्र इथे काढण्यात यशस्वी होत आहे. धाव संख्येत मात्र एका धावेने भर झाली. धाव संख्या होते 2 धावा. बिनगडी बाद 2 धावा. 2 धाव संख्या इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी होत आहेत. अजूनही पॉवर पेच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ अनिश्चित आहे. 30 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहिजे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय. प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. 3 चेंडू आतापर्यंत प्रकाशने हाताळलेत आणि 2 धावा इथे खर्च केल्यात. चला या ठिकाणी मानगावचे प्रतिष्ठित नागरिक विजयजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांनी देखील मंचावर येऊन स्थान व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. विजयजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण देखील मंचावर येऊन स्थान व्हा. आपलं देखील श्री सिद्धेश्वर चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. चला इथे मात्र पंचांकडून इशारा आला 4 धावेंचा. धाव संख्येत मात्र 4 धावेने भर झाली. धाव संख्या इथे फलकावरती लागली जाते. धावा मात्र होत आहेत 6 धावा. प्रकाश गोलंदाजी मार्कवर आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका. इथे झेलची संधी आहे. संधीचं सोनं होईल का? आणि ते सोनं केलं जात आहे. इथे मात्र पहा सतीश सनद मात्र कुठेतरी निराश होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम सामना महत्वाचा सामना आहे आणि त्यामध्ये मात्र कुठेतरी निराश होताना आपल्याला पाहायला मिळतोय सतीश सनद. सतीश सनदची खेळी संपुष्टात येते. जातोय बॅक टू डगआउट आणि पहिला हादरा बसतोय सतीश याच्या रूपाने आणि 1 गडी बाद. धाव संख्या मात्र इथे फलकावरती आहेत 6 धावा. चला फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. वेळ घालवू नका. 3 षटकांचा सामना आहे. आयोजक आम्हाला 2 षटकांचा सामना खेळवा सांगत होते. आमच्या समालोचकांनी 1 षटक तुमच्यासाठी खास वाढवलंय. चला गोंगाट करू नका. स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांचीच आहे. तर स्पीडअप करा आणि लगेच वेळेचं बंधन आहे. आम्ही सकाळपासून सांगतोय की वेळ फार महत्वाची आहे. मला देखील समालोचन करण्यासाठी जायचं आहे दादा. जरा उशीर जर केला तर आयोजक आम्हाला कळवत आहेत की 2 धाव्यांची पेनल्टी असणार आहे. बॅट घेऊन फिल्टर आला नाही त्यांना सांगा. चला फलंदाज आतमध्ये एंटर झालाय विदाऊट बॅट घेता तर तुम्हाला 2 धावेची पेनल्टी असेल याची दक्षता घ्या. आसरेबाई या संघाला विनंती असणार आहे की 2 धावेची तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. चला पंचांनी हे केलंय. चला पेनल्टी नसणार आहे. पहा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आरसी स्पोर्ट्स नेरुळ यांच्याकडून गॉगल. हॅट्रिकला गॉगलची संधी. गॉगल इथे देण्यात येईल आणि 3 षटकाराला देखील गॉगल. आरसी स्पोर्ट्स यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात आलेला आहे. जर कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार जर मारले बॅक टू बॅक तर त्याला एक गॉगल दिला जाईल. ब्रँडेड गॉगल आहे. ओकलेजचा गॉगल आहे आणि पंचांकडून इशारा येतोय नो बॉलची घोषणा केली जाते. पंचांशी वादावाद करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. नो बॉलची घोषणा केली जाते. चला धावसंख्येत मात्र 2 धावेने भर होईल. धावसंख्येत 2 धावेने भर झाली आहे. धावसंख्या होते 8 धावा. चला हॅट्रिक जर घेतली तर
ब्रँडेड गॉगल आरसी स्पोर्ट्स नेरोळ यांच्याकडून आणि 3 बॉल 3 षटकार मारले तर ब्रँडेड गॉगल देखील देण्यात येणार आहे. आरसी स्पोर्ट्स यांच्या वतीने ते गॉगल देण्यात येणार आहे. ओकलेटचा गॉगल ब्रँडेड गॉगल आहे. प्रकाश पाहायचं इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला ते पाहत आहे. पंचांकडून इशारा येत नाहीये कुठल्याही प्रकारचा. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. 1 षटकानंतर धावसंख्या इथे फलकावरती लागली जाते. धावा होत आहेत 8 धावा. चांगली गोलंदाजी प्रकाशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूचा खेळ निशेष आहे पहिल्या डावातील. तर पाहिजे 12 चेंडूमध्ये कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होत आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. चला सामन्याला सुरुवात करा. वेळ वाया घालवू नका. स्पर्धा तुम्हा सर्वांची आहे. बराच उशीर होतोय. 3 षटकांचा हा सामना आहे. आमचे समालोचक किती दिलदार आहेत पहा. आयोजकांनी सांगितलं 2 षटकांचा सामना खेळवा आणि आमच्या रुपेजी पाटील सरांनी सांगितलं की 3 षटकांचा सामना खेळवा. त्या 3 षटकांचा हा सामना असणार आहे. पाहायचंय वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक सागर गोलंदाजी मार्कवर आहे. हे पहा म्हणजे मला देखील कुठेतरी समालोचन करण्यासाठी जायचं आहे. मला देखील खूप घाई आहे सर आणि आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. मी तिकडे ऍडजस्टमेंट केली आहे सर. तर चला लगेच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी मार्कवर देखील सागर आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. स्ट्राईक वरती आपण फलंदाज देखील पाहतोय प्रथमेशला. इथे बा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुठलाही घेतला जात नाही. पंचांकडून इशारा येतोय. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत 1 धावेने भर. धावसंख्या 9 धावा. 9 धावसंख्या इथे फलकावरती लागल्या जात आहेत. सागर गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पाहिजे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय प्रथमेशला. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. तोपर्यंत 1 धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय आणि दुसरा गडी बाद होतोय प्रथमेश याच्या रूपाने. दुसरा हादरा बसतोय आसरे भाई या संघाला. 2 गडी बाद. धावसंख्या मात्र इथे 10 धावा. सागर गोलंदाजी मार्कवर आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ निशेष आहे. म्हणजे या डावातील 11 चेंडूंचा खेळ आहे या निशेष. चला नवीन फलंदाज प्रशांत इथे एंटर झाला. प्रशांत सनस हा देखील एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. ग्रँड फिनालीचा सामना आपण पाहतोय. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री सिद्धेश्वर चषक 2025 हे दमदार आयोजन आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करा. यजमान संघ आपणच उशीर करताय. चला हॅट्रिकला इथे ब्रँडेड गॉगल आरसी स्पोर्ट्स नेरुळच्या वतीने दिला जाईल. चला स्पीडअप करायचंय. वारंवार विनंती करतोय. इथे बा एसटी उडवली जाते. यू हिट अँड डेफिनेटली हिट. इथे मात्र गडी क्रमांक 3 इथे बाद होतोय आसरेवाई या संघाचा आणि 3 गडी बाद. धाव संख्या मात्र इथे 10 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. यजमान संघ आहे आणि अतिशय चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि तो संघ मात्र इथे ग्रँड फिनालीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव हा संघ मात्र इथे चांगलं प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ मैदानामध्ये आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रणव देखील एंटर झालाय. सागर गोलंदाजी मार्कवर. इथे पहा अतिशय चांगला चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय आणि क्षेत्ररक्षण करेल. कुठली धाव मात्र घेतली जात नाही आहे. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे या डावातील 9 चेंडूंचा खेळ अजूनही अनिशेष आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सागरला आपण पाहतोय. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि मात्र इथे मात्र आता पहा धावा मात्र फक्त 10 धावा इथे पाहायला मिळत आहेत. सागरचे अजूनही 2 चेंडूचा खेळ अनिशेष आहे. सागर गोलंदाजी मार्कवर आहे. चला स्पीडअप करा. वारंवार विनंती करतोय. सागर गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. प्रणव देखील पाहतोय आपण. इथे पहा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. खणून काढला जातोय. लॉंगअपच्या दिशेने चेंडू जाईल. फेकी करेल. इथे पहा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र 1 धावेचं 2 धावेमध्ये इथे पाहायला
कन्वर्ट केले जात आहेत आणि 2 धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर होते. धावसंख्या मात्र इथे फलकावरती लागल्या जात आहेत. धावा मात्र होत आहेत 12 धावा. 3 गडी बाद 12 धावसंख्या. इथे मात्र धाव्यांसाठी संघर्ष करावा लागतोय आसरेबाई या संघाला. पाहायचं कितपत धावा काढण्यात यशस्वी होत आहे. 3 षटकांचा हा सामना आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सागर गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. स्ट्राईक वरती प्रणवला आपण पाहतोय. इथे पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि बॅटचा काय इथे पहा पंचांच्या इशाऱ्याची देखील वाट पाहिली नाही आणि डायरेक्ट तंबूच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चला मी विनंती करतोय माऊली तालीम जाधववाडी संघाला विनंती करतो आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. माऊली तालीम जाधववाडी दोन्ही या संघाला विनंती करतो आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी. या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला या ठिकाणी गौरवण्यात येईल. चला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. कोणी प्रतिनिधी असेल तर आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. माऊली तालीम जाधववाडी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. चला वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक स्लॉग ओव्हरचं षटक. सचिन गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पाहायचंय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय मात्र बॅट आणि चेंडूचा काही संगम होत नाही. तोपर्यंत पंचांकडून इशारा येईल. 1 धावेचा धावसंख्येत 1 धावेने भर झाली. धावसंख्या इथे फलकावरती लागते. एकरी धावेने पुढे सरकतोय. 12 धावा. सचिन गोलंदाजी मार्कवर आहे. या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. 13 धावसंख्या झाल्यात. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू हवेत आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत 1 धाव काढली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील काढण्यात यशस्वी झालेत आणि 2 धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर. धावसंख्या होते 15 धावा. 4 गडी बाद 15 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ विशेष आहे. शेवटचे 4 चेंडू ANP लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह दाखवली जाते. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगलं क्लिअरिटी क्वालिटी क्रिकेट कशा पद्धतीने असावं हे यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकतोय. धावसंख्येत 1 धावेने भर. धावसंख्या 16 धावसंख्या इथे फलकावरती लागत आहेत. इथे पहा मोठा फटका मारा. इथे जेलची संधी. इथे पहा काय घडलं मैदानामध्ये. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता बाजीराव. एका हातामध्ये झेल पकडला. काय दिवसभरामध्ये असा झेल आपल्याला पाहायला मिळाला नाही. रुपेश सर काय म्हणाले याबद्दल. नशीब का खेळ आहे. पाहायला गेलं तर परिपूर्ण दिवसभरामध्ये जेवढा चांगला खेळ केलाय ना परंतु ही टीम ज्या पद्धतीने खेळ करतोय ना आसरेबाई ही हार मानणारी नाहीये. शेवटचा बॉल जोपर्यंत मैदानामध्ये पडत नाहीये तोपर्यंत तुम्ही अंदाज लावू शकत नाहीये कोणता संघ जिंकणार आहे. मोठा युद्ध आपण पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मार्गावर आयोजन केलंय. सिद्धेश्वर चषक 2025 मेगा फायनल स्कोर इथे मात्र पाहायला मिळेल. फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 16 धावा. 16 रन स्कोर बोर्ड. उमेश सर मोठी मॅच बडा पंच भी बडा याच्यासाठी केला होता. त्याचा शेवट गोड व्हावा. शेवटाकडे वाटचाल इथे होताना पाहायला मिळते. फाईन मध्ये घेऊन काढला शॉट मध्ये तिथे चला 1 धाव इथे काढण्यात यशस्वी झाले. 17 धावसंख्या इथे फलकावरती लागल्या जातात. अजूनही 2 चेंडूचा खेळ निशेष आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर आहे. पाहायचंय सचिन कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. इथे पहा मैदानामध्ये काय घडलं. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि चेंडू चाललाय दणदण करीत. 4 धावे साडी. धावसंख्येत मात्र पंचांकडून इशारा आलाय 4 धावा आणि 4 धावेने संघ पुढे सरकला. धावसंख्येत 4 धावेने भर. धावसंख्या 21 धावा. 5 गडी बाद 21 धावा. शेवटचा चेंडू असणार आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर आहे. चांगली मॅच ग्रँड फिनाली कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ह्याचसाठी केला ओरचा अटास शेवट गोड व्हावा. रुपेश सर आपण पाहतोय खऱ्या अर्थाने सिद्धेश्वर चषक 2025 हे दमदार आयोजन आणि पहिल्याच आयोजनामध्ये यजमान संघ अंतिम फेरीमध्ये. इथे पहा चेंडूनी उसळी मात्र घेतली होती. चेंडू क्षेत्ररक्षक स्वतः
खाली मात्र इथे यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण खाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि तिसरी धाव देखील मला वाटतंय पूर्ण केली जाते आणि 3 धावेने मात्र संघ पुढे सरकेल. धावसंख्येत मात्र 3 धावेने भर झाली. धावसंख्या होते 24 धावा आणि 25 धाव्यांचं लक्ष असणार आहे. 18 चेंडू आणि 25 धावा कशा पद्धतीने पूर्ण करणार हे देखील आपण पाहणार आहोत. चला लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. आश्रय भाई या संघाला विनंती करतोय आपण मैदानामध्ये उतरा. चला लगेचच आपण उतरायचं आहे आणि जसा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण 2 दिवस ज्यांचा आवाज ऐकला मॅन फ्रॉम जिनवली पेनचा आवाज आपल्या समोर असणार आहे. रुपेजी पाटील सरांचा आवाज. आइए सर आगे का खुदे का हाल सुनाने के लिए मायक्रोफोन पे आणि मी इथेच थांबतोय. सर मावली तालीम संघाचे संघनायक सुरेश जाधव आपण आपला सन्मान घेण्यासाठी मोठ्या कृपया मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सुरेश जाधव प्लीज आपण यायचं आहे. सूरज जी आवाज पहुंच रहे हैं क्या आपके पास? आइए. यस जाऊया आपण आता परत एकदा बॅक टू क्रिकेट. आपण पाहायला पहिल्या इनिंग मध्ये आवाज ऐकला उमेश मुस्ताद सरांचं. खूप छान इथे मला दिवसभरामध्ये समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं आणि मेगा फायनल मध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्य निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल मांगल्य शिव सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतो. मी समालोचक रुपेश पाटील मॅनफॉर्म जनवली पेन रायगड तमाम क्रीडा रसिकांचं करतो मेगा फायनल मध्ये सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय निहारताय रामलीला मैदान. या मैदानामध्ये मात्र आपण पाहतो येते टॉफलकावरती 25 धावांची गरज असेल विजयासाठी. सारसोले नेरूळ या गावावरचं मात्र मैदान कुक्षेत अगदी आपल्या शेजारी गावडीचं मैदान पाहायला मिळते येते. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर सकाळपासून कालच्या सत्रामध्ये सिद्धेश्वराच्या नावानं मात्र चांगले केला आशीर्वाद घेतले आणि या स्पर्धेला सुरुवात केली. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र मुजरा केलाय आणि खऱ्या अर्थानं मेगा फायनल मध्ये मात्र डेरे दाखल होत असताना पाहायला मिळतात. यासाठी केला होता त्याचा शेवट गोड व्हावा आणि शेवट गोड होताना पाहायला मिळते. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025 दमदार आयोजन. सर माणगावचे प्लेअर थोडेसे मागे व्हायचे प्लीज. मागे व्हा. पहिला बॉल मेगा फायनलच्या सेकंड इनिंग मधील आणि पहिलाच बॉल भन्नाट वेग. हे नाव आहे लक्षात ठेवा. नाव आहे सतीश सनस. अस्त्र वाई एक्सप्रेस म्हणून ओळख राहिली आहे. अनेक ओपन संघांमध्ये ग्रामीण क्रिकेट आपण पाहायला गेलं तर गावातून क्रिकेटला सुरुवात केली. बघता बघता मात्र पंचक्रोशीचं क्रिकेट खेळले. बघता बघता विभागाचा क्रिकेट खेळले. तालुक्याचं क्रिकेट खेळले. जिल्ह्याचा क्रिकेट खेळले. व्यावसायिक गटामध्ये सतीश सनसला पाहिले आपण आणि तेच खेळाडू सध्याच्या घडीला मात्र आपण पाहायला गेला तर पहिला षटक घातला असताना पाहायला मिळतात येते. समोर आहेत प्रकाश. मॅच लगातारचे 2 मॅच मध्ये किताब त्याने मिळवले. प्रकाश पाटील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. दुसऱ्या बाजूला विनायक पळवळ आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात येते. खूप छान क्रिकेट मात्र पाहायला मिळणार आहे. खूप छान क्रिकेट कारण या दोन्ही टीम मध्ये तेवढा दमछाक इथे मात्र पाहायला मिळतोय. आपल्यातून खेळ खेळण्याची क्षमता या दोन्ही टीमकडे आहे. 25 धावा हव्यात विजयासाठी. डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र पाहायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला ढकलून दिले. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल पर्यंत पोहोचतात. उचलतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत. सतीश सनस गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात येते. हो फुल टॉस बॉल होता. आक्रमण करता आला नाहीये. टॅप केला बॉलला पाहायला गेलं तर एकदा मात्र चपलाने पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न तिथेही चुकी झाली. तिसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल काय? हो बघता बघता तिसरीही धाव पूर्ण. खरा क्षेत्ररक्षण जिथे एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा एक्स्ट्रा केल्यात. 6 5 तास 3 धावा धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 5 धावा विजयासाठी अजूनपर्यंत 20 धावांची गरज. अफलातून मॅच समोर आहेत विनायक
सेकंडला प्रकाश, गोलंदाजी मार्गवरती सतीश सनस यांच्यावरती हल्ला चढवलाय, गॅप शोधून काढलाय, बॉल चाललाय, वन टप्पा, सीमा रेषा पार पार पार, 4 चौकार. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव टीमचे खेळाडू विनायक ऑन फायर, 4 धावांना धापलकावरती 9 धावा पाहायला मिळतात येते. सतीश नस यांना टार्गेट करण्याचा परिपूर्ण प्रयत्न, टेक्निकली फलंदाजीसाठी ओळखले जाणारे विनायक पडवळ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी सतीश नस एक मोठे खेळाडू आहे, त्यांच्यावरती हल्ला केलाय, मोठा फटका खेळला जरूर, परंतु हा पाहायला गेला, बॉल आला सीमा रेषा पार, बेधडक विनायक पडवळ आहे खेळाडू, कडक 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 कडक. पांचा कडकडा शिट्यांचा आवाज, थोडेसे मागे व्हायचे आहेत. चला वारणा मानगावचे समर्थक थोडे मागे व्हा थोडेसे. पॅनल्टी बसली नंतर सांगू नका रवी सर. हा एक धाव महत्वाची आहे, सोन्यासारखी आहे, लक्षात घ्या. 2 धावांची पॅनल्टी आहे, जरी पाय आतमध्ये गेला तरी कॅमेरामध्ये चेक केला जाईल. आशिषण कमिटी पहा तिथे लक्ष लावून कसे आहेत, कॅमेरा बघा, 6 कॅमेरे लावले 2-2 डोळ्यांचे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्गवरती प्रशांत, सुरुवात करायला घाबरू नका, योग्य सहकारी निवडा असं म्हटलं जातं. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा. आता 6 बॉल 12 बॉल आणि 10 धावांची गरज. काय गेम केलं टीम श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव, सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्लोजिंग कीपिंग सतीशची रणनीती इथे मात्र पाहायला मिळते. प्रकाश पाटील मुंबई महाराष्ट्र पोलीस गावामध्ये काय असणार आहे, एकदा मात्र पूर्ण कचरा पाहायला मिळते. ही विकेट धावेची गरज होती का, त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. सुरुवात झाली का, सुरुवात केली का आसरे वाई टीमनं. विकेट क्रमांक पहिला इथे मात्र प्राप्त केला, विनायक बॅक टू द गाठ. हा टेनिस क्रिकेट आहे. सुनील यादव सर कुठे आहेत, काय प्रतिक्रिया तुमची? म्हणत असतील की या धावेची खरंच गरज नव्हती, काय शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा, स्पर्धकाला घाबरू नका, शांत डोक्याने विचार करा, कधीही खचून जाऊ नका. आता काम सध्याच्या घडीला अस्त्र वाईट टीम करत असताना पाहायला मिळते. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठी निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. निराशा जरूर आली असेल अस्त्र वाईकडे, परंतु ती निराशा झटकून तुम्हाला मात्र खेळ करावा लागेल. क्रिकेट डोंट थ्रो युअर विकेट. आता मात्र ते म्हणत असतील श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा मानगाव चे मात्र समर्थक, ईस्ट और वेस्ट क्रिकेट इज द बेस्ट. आज 2 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. उल्हासदायक वातावरण, क्रिकेटमय वातावरण निर्मिती मात्र होताना पाहायला मिळाली आणि गाजलाय, गजबजलाय, गावाचा जय जयकार झालाय वारणा मानगाव. आपण पाहतोय रामलीला मैदान, सारसोळी नेरूळचा हा मैदान कुक्षित गावाच्या अगदी शेजारी असताना मात्र सुसज्ज नवी मुंबईमधील मात्र हा मैदान आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंज ऑफ द स्पेस, स्लो डिलिव्हरी, फिरकीचा जादूगार म्हणून ओळखले जातात प्रशांत यांना. मागची मॅच मात्र अप्रतिम मात्र जिंकून दिली होती. काय गोलंदाजी केली होती प्रशांत यांनी. लेग कटर, ऑफ कटर दोन्ही मात्र कटर बॉल टाकण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे, तेच मात्र पाहायला मिळतंय. आणखी एक चांगला बॉल ऑनसाईडला ढकलून दिलाय आडव्या बॅटनं, एकदा मात्र पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या, त्या चुका सुधाराव्या तुम्हाला लागतील. ओहो पडले तिथे खेळाडू, लक्ष नसेल कदाचित तिथे. मात्र आपण पाहायला गेलं तर प्रकाश नाही मात्र असावी संतोष पडवळ यांचं. आणि तोपर्यंत धावा इथे 2 कंप्लीट होतात. 2 धावेने धापलकावरती धावा लागल्या जातात त्या 17. 9 बॉल आणि 8 धावांची गरज. 9 बॉल 8, एक बॉल महत्वाचं. चांगला इथे मात्र पाहायला मिळाला, कडक आवाज आलाय. बॉल अगदी मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषेजवळ जात असताना बघता इथे मात्र पाहायला गेलं तर 3री धावे मात्र पूर्ण करताना मात्र पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट, या विकेटमध्ये चपल आहे दोन्ही फलंदाज संतोष पडवळ आणि विनायक पडवळ. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 20, आता 5 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 5 धावांची गरज. प्रकाश पाटील
हा बॉल चांगला आहे तो मात्र डिलिव्हरी केलाय. मैदान जरी तुमचं असलं तरी धिंगाणा आमचा असेल असं काहीसं चित्र निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय अस्रे वाईकडला. परंतु ही मॅच थोडीशी दूर गेले की काय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ते सांगता येणार नाही. सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं, पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला शॉटला क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव मात्र घेतली जातोय. 4 धावा दूर विजयाच्या. आणि श्री सिद्धेश्वर चषक 2025 चा चॅम्पियन होण्यासाठी कोण होणार, कोण जिंकणार, कोण हरणार ते पाहणं गरजेचं. सर पॅनल्टी लागेल बघा. कोणा तिथे रवी अडसूड रवी सर नंतर बोलायचं नाही, कोणती सबब ऐकली जाणार नाही. 2 धावांची पॅनल्टी डायरेक्ट लावली जाईल बाउंड्रीच्या आतमध्ये गेला तर. शेवटचा धाव येत नाही विजयी आम्ही घोषित करत नाही तोपर्यंत मैदानामध्ये जायचा नाही. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात आपण पाहतोय. मेगा फायनल कोण होणार चॅम्पियन सिद्धेश्वर चषक 2025 चा दमदार अभियानाचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळालं. वारणा माणगावचं मात्र गावाचं. आता येणारे मात्र बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 4 धावांची गरज. 6 बॉल 4. चला फास्ट करा, मागे वा थोडीशी तुम्ही. चला 6 बॉल 4. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज वेदांतला पाहतो इथे समोर आहे प्रकाश पाटील. पहिलाच बॉल आलाय गड. समीकरण मात्र बदलली गेलीत. वाव हेच आहे ना, मागे काय घडलंय त्यापेक्षा आता काय वर्तमान काय सांगतोय ते महत्वाचं आहे. वर्तमान सांगतोय टीम अस्रे वाईला की विजयासाठी आता 5 बॉल आणि 4 धावांची गरज. सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगावला हे सांगतोय 5 बॉल 4 धावा. टॅप केला इथं मात्र पाहायला गेलं तर एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक त्यात बघता बघता दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि या 2 धावेने आता समीकरण बदलली. 4 बॉल आणि 2 धावा. 2 धावा दूर इथे मात्र असणार आहेत विजयाच्या. कंपल्सरी चेसिंग आपल्याला मात्र इथे पाहायला मिळणार आहे. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावं लागेल म्हणजे येणारे 4 बॉल आणि 2 धावा तुम्हाला इथे बनवाव्या लागतील. 23 धावा धावपलकावरती लागल्यात. 25 धावांची गरज. 25 धावांची गरज इथे मात्र असताना आता येणारे 4 बॉल आणि 2 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. सिद्धेश्वर चषक 2025 तुम्ही पाहताय. टॅप केला एकदा मात्र पूर्ण झाली. स्कोर इक्वल झालाय. धावा संख्या समांतर झालेली आहे. आता 3 बॉल आणि 1 धावेची गरज. 3 बॉल 1. 3 बॉल 1 समीकरण मात्र पाहायला मिळेल. चल लवकर घ्या, फास्ट करा प्लीज. संतोष पडवळ चला. 3 बॉल 1 ची गरज आहे. आतमध्ये गेला तर 3 बॉल 3 येतील, लक्षात घ्या. थोडक्यात चुका करू नका, मागे व्हा. जरी अस्रेवाई आपली पाहुणी टीम असली तरी तुमच्यावर सक्त कारवाई केली जाईल. अध्यक्षांची बरोबर मागणी आहे इथे. शिस्तीचे अध्यक्ष आहेत, सगळ्यांना समान न्याय. चला आपण पाहायला गेला तर आता येणारे बॉल असणार आहे 3 विजयासाठी 1 धावेची गरज. 3 बॉल 1 समीकरण मात्र पाहायला मिळतोय. 1 धाव विजयाचे येताना पाहायला मिळतंय. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025 चा चॅम्पियन ठरलाय संघ श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव. श्री सिद्धेश्वराच्या नावाने चांगलं, श्री सिद्धेश्वराच्या नावाने चांगलं चॅम्पियन संघ ठरताना पाहायला मिळते. श्री सिद्धेश्वर चषक 2025 चा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा माणगाव श्री सिद्धेश्वर चषक 2025 दमदार खेळ केली आणि आज ठरलाय खऱ्या अर्थानं चॅम्पियन. अस्रेवाई थोडेसे कमी पडले. प्रथम विकेट गेल्या त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर धावसंख्या या जल्लोष होताना पाहायला मिळते. गावाची एकजूट दाखवताना मात्र आपण कॅमेरामध्ये पाहतो येते. आणि पाहायला गेलं तर ग्राउंडवर कॅमेरा मारा, ग्राउंडवरती